सर्वात पहिले तर नांदेड जिल्ह्यातील पूरस्थितीने प्रभावित झालेल्या सर्वांसाठी मी मनापासून दुःख व्यक्त करते आणि आज मला आपत्ती व्यवस्थापनाची काही कामे प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. तर या अनुभवातून सर्वात महत्त्वाची कुठली गोष्ट मला जाणवली ती म्हणजे सहानुभूती असणं. आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये एम्पॅथी म्हणजे सहानुभूती यांसारख्या गुणांना अतिरिक्त विषयांमध्ये शिकवलं जातं, म्हणजेच त्यांना इतका इम्पॉर्टन्स दिला जात नाही. पण अशा संकटाच्या प्रसंगी माझ्या मते हेच मूल्य सर्वाधिक आवश्यक ठरतात. कारण अशी भावना असल्यावरच माणूस स्वतःच्या सुरक्षिततेच्या पलीकडे जाऊन स्वतः चॅलेंजेसचा सामना करत असतानाही दुसऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतो आणि त्यामुळे हीच भावना समाजाला संकटाच्या काळात एकत्र ठेवते. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि यांच्या पाठीमागे रात्रंदिवस काम करणारे असंख्य अधिकारी व कर्मचारी यांचे काम अनेकदा लोकांच्या नजरेत येतच नाही. पण आज मात्र मला कुठे ना कुठे जाणवले की या सर्वांची समर्पण भावना, समन्वय आणि त्यांचे सतत केलेले प्रयत्न यामुळेच ही व्यवस्था कितीही दबावाखाली कोसळत नाही. अनेक गावातील नागरिकांचे स्थलांतर केले तर त्यांच्यासाठी वेळेवर अन्न, पाणी आणि औषधांची उपलब्धता किंवा काही भागात अडकलेल्या गरोदर महिलांना तातडीची वैद्यकीय मदत किंवा रोगराई पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय अशा कित्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. अगदी लहान पण अत्यावश्यक कामे जसं की प्रत्येक वॉटर सोर्सचं प्युरिफिकेशन करणं या सर्व जबाबदाऱ्या या यंत्रणेच्या खांद्यावरच असतात. त्यामुळे हे सोपे काम तर बिलकुलच नाही. आणि शेवटी मी इतकंच म्हणेन की या संकटाकडे पाहताना आपण एक प्रश्न विचारायलाच हवा की याचे नक्की मूळ कारण काय. नैसर्गिक आपत्ती तर आहेच, पण लोकांनीच रस्त्यावर टाकलेला कचरा, सगळी जी ड्रेनेज सिस्टीम असते तिथे अडकतो आणि अशा निष्काळजीपणामुळेच पाणी साचते आणि हानी आणखीन वाढते. म्हणूनच ही फक्त सरकारचीच जबाबदारी नाही, पण नागरिकांचीही जबाबदारी आहे. जर आपण सर्वांनी सामूहिक जबाबदारी आणि राष्ट्रभावना जोपासली तर अशा अनेक आपत्ती टाळता येतील किंवा किमान त्यांचा परिणाम तरी कमी करता येईल. त्यामुळे अशावेळी कुणाला दोष देणं तर थांबवायलाच हवं, पण सहानुभूती, जागरूकता आणि सामूहिक कृती यांसारख्या गोष्टीच आपल्याला अशावेळी मदत करणार आहेत.